आणि अखेर आता कोकणामध्ये हा सगळ्यात मोठा धक्का हा ठाकरेंना समजला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देतात आपल्या सोबत आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्या सोबत आहेत। नरेशजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। कोकणामध्ये ऑपरेशन टायगर यशस्वी ठरते असं वाटतंय का? हे पहा की जो शिवसैनिक आहे हो, तो शिल्लक सेनेत राहणार नाही। त्यांना पूर्णपणे घरघर लागलेली आहे। त्यांची जी भूमिका आहे की बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची तत्व यांनी सोडून दिलेली आहे। त्यामुळे सर्वजण एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणार आणि काम करणार। पण नरेशजी, आता पुन्हा एकदा ठाकरेंना कोकणामध्ये आता धक्का समजला जातोय। राजन साळवींच्या या शिवसेनेमध्ये मधल्या प्रवेशानंतर आता नेमकं काय चित्र दिसेल कोकणामध्ये? कोकणात राहिलंय काय? कोकणातल्या सर्व जागा आम्ही जिंकलेलो आहोत युती म्हणून। कोकणात जनाधार यांना राहिलेलाच नाहीये आणि शिवसेनेला विजय हा सर्वप्रथम कोकणाने दिलं आणि आता कोकणाने दाखवून दिलेलं आहे की खऱ्या अर्थाने शिवसेना कोणाची आहे, बाळासाहेबांच्या विचाराची आहे तर सत्तेकरता बाळासाहेबांचे विचार सोडलेल्यांची आहे। कोकणातील लोकांनी दाखवून दिलंय की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्वच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाऊ शकतात आणि कोकणाचं याचं प्रत्यंतर कोकणामध्ये येत आहे। आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव। भास्कर जाधवजी, आता राजन साळवी आपली साथ सोडतायत। भास्कर जाधवजी, असं आहे की राजन साळवी हे आमचे जुने सहकारी आहेत आणि ते साथ सोडतायत असं तुमच्या माध्यमातूनच मला कळतंय। गेले बरेच दिवस ते नक्की कुठे जायचा ह्याचा विचार करत होते, पण ते आज खरोखर जर आमची साथ सोडणार असतील तर हे अत्यंत क्लेशकारक आहे। एक जुना सहकारी आमच्यापासून दुरावणं, आमच्यापासून दूर जाणं याचा काय आम्हाला आनंद आहे असं मी मानणारा कार्यकर्ता नाही। शेवटी वर्षानुवर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे। भविष्यामध्ये देखील या अडचणीच्या काळामध्ये आम्ही एकत्र काम करावं अशा प्रकारचा माझा प्रयत्न हा त्यांच्यानी माझ्या चर्चेतून सातत्यानं मी करत होतो, त्यांना समजावण्याचा प्रयत्न मी करत होतो। परंतु आज जर त्यांनी निर्णय घेतलाच असेल तर यावर आता काय अधिक भाष्य करण्यामध्ये काय अर्थ नाही। भास्कर जाधवजी, सातत्याने कार्यकर्ते नेते सोडून जात आहेत पक्षाची साथ, ह्याला जबाबदार कोण आहे नेमकं? असं आहे की जबाबदार कोण आहे म्हणण्यापेक्षा शेवटी सगळ्यांनी मिळून मराठी माणसांचे पक्षच संपवायचे असं जर कोणी निर्धार केला असेल आणि त्याला जर कोणी साथ देत असेल, सहकार्य करत असेल तर हे महाराष्ट्राकरता, मराठी माणसाकरता अत्यंत दुर्दैवी आहे। एक शिवसेना फुटणं म्हणजे शिवसेना प्रमुखांची, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फुटणं हे महाराष्ट्राकरता कदापि भविष्यामध्ये हे धोक्याचंच होणार आहे, कदापि फायद्याचं होणारच नाहीये। त्याचबरोबर पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणं म्हणजे हे दोन मराठी माणसांचे पक्ष जाणीवपूर्वक फोडले जात आहेत। हे कदाचित आज फोडताना किंवा फुटताना काही लोकांना आनंद होत असेल, परंतु काही कालावधीनंतर या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप। भास्कर जाधवजी, कोण हे प्रयत्न करते, कोण हे पक्ष फोडताय? आपला रोख कोणावर आहे? आपलं नाव घेऊ शकता का आपण? नाही, आता हे काही गोष्टी लपून राहिलेल्या नाहीत। मित्रच हे करतात, मित्रांनीच केलं। 25 वर्षे ज्यांच्याबरोबर, 30 वर्षे ज्यांच्याबरोबर मैत्री होती त्या मित्रांनीच केलं। त्यांनीच सांगितलं आम्ही रात्रीचे वेश कसे बदलून जात होतो, आम्ही दिल्लीमध्ये कसे भेटायला जात होतो, आम्ही काय काय करत होतो, हे सगळं आता काही लपून राहिलेलं नाही। पण आता त्यावर पुन्हा पुन्हा भाष्य करण्यात काय मजा आहे असं मला वाटत नाही। ठीक आहे, नरेश म्हस्के पण आहेत आपल्यासोबत, खासदार नरेश म्हस्के, शिंदेच्या शिवसेनेचे। नरेश म्हस्केजी, भास्कर जाधव यांचं आताचं बोलणं आपण ऐकलं असेल। त्यांचं असं म्हणणं आहे की मित्रच हे सगळं करतायत आणि दोन्ही पक्ष अशा प्रकारे फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। नरेश म्हस्केजी, नरेश म्हस्केजी, माझा आवाज येतो आपल्याला? नरेश म्हस्के यांच्याशी आपला संपर्क होत नाही। मात्र जसं भास्कर जाधव म्हणतात की मित्रच एक प्रकारे अशा प्रकारे आपला पक्ष जो आहे तो खिळखिळा करण्याचा प्रयत्न करतात। भास्कर जाधवजी, आता सगळ्या वाटा बंद झालेल्या आहेत। राजन साळवी परत आपल्यासोबत राहण्याची शक्यता पूर्णपणे मावळली असं म्हणायचं का? कारण आपण देखील म्हणताय की हे क्लेशकारक आहे जर निर्णय झाला असेल तर, म्हणजे आता आपणही वाट बंद केलेली आहे त्यांच्यासाठी? म्हणजे नाही, असं नाही म्हणता येणार। अशा वाटा बंद करून चालणार नाही। प्रत्येक वेळी वाटा बंद करणं असं मला वाटतं की ते योग्य होणार नाही। परंतु
राजन साळवींसारखा एक जुना सहकारी जोपर्यंत दुसऱ्या पक्षामध्ये जात नाही हम्म, तोपर्यंत एखादी कडवट प्रतिक्रिया द्यावी, एखाद्याबद्दल कडवट अशा पद्धतीचा शब्दप्रयोग करावा, हे माझ्या तत्वांमध्ये बसत नाही. कारण हम्म, गेली अनेक वर्ष आम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेलो असतो, एका ताटात जेवलेलो असतो, एकत्र काम केलेलं असतं. आणि म्हणून जोपर्यंत त्यांचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत कोणाबद्दलही वावगी टीका टिप्पणी करणं हे योग्य होईल असं मला वाटत नाही. हम्म. भास्कर जाधवजी, गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ही चर्चा होती, राजन साळवी नाराज आहेत, खास करून निवडणुकीचा निकाल आल्यानंतर, आणि ते आता पक्षाची साथ सोडतील अशी चर्चा होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाने नेमकी काय दक्षता घेतली? आपलं किंवा अन्य कोणत्या नेत्याचं त्यांच्याशी काही संवाद झाला होता याबद्दल? मी स्वतःच त्यांच्याशी बोललो होतो आणि मी सातत्यानं त्यांच्या संपर्कात होतो. बरं. त्यानंतर माननीय उद्धव साहेब आणि त्यांची भेट घालून दिली होती. त्यांनी उद्धव साहेबांच्याकडे त्यांचं मन मोकळं केलं होतं. उद्धव साहेबांनी सुद्धा त्यांचं जे काही गैरसमज होते किंवा त्यांची नाराजी होती ती दूर करण्याचा प्रयत्न उद्धव साहेबांनी देखील केला होता. नाही अशातला भाग नाही. याचा अर्थ आम्ही त्यांच्याशी संपर्क तोडला होता किंवा संशयानं आम्ही त्यांच्याकडे बघत होतो किंवा काही ज्या बातम्या येत होत्या ते काही पक्षाजवळ संधान बांधून होते हे स्पष्ट झालेलं होतं. पण तरी देखील त्याच्याबद्दल आम्ही लगेचच त्यांच्याशी संबंध न तोडण्याचा मी सुद्धा निर्णय घेतला होता की शेवटपर्यंत जर हे जुळलं तर फार आनंदच आहे. आणि म्हणून उद्धव साहेबांनी सुद्धा स्वतःहून प्रयत्न केला, नाही म्हणता येणार नाही. जरी ते म्हणाले तरी सुद्धा एक जुना सहकारी जातो, ह्याच्या वेदना प्रत्येकाला होतच असतात. काही जण त्या वेदना बोलून दाखवतात, काही जण वेदना बोलून दाखवत नाहीत. आपल्याला असं वाटतं की मासा हा कधी रडतच नसतो, त्याच्या डोळ्यातले अश्रू कधी दिसतच नाही, येतच नसतील, परंतु तो पाण्यामध्ये असतो त्यामुळे त्याचे अश्रू कोणाला दिसत नाहीत. आणि म्हणून आमचा एक सहकारी आहे, त्यामुळं ते जर जाणार असतील तर आता नाईलाज आहे. परंतु आपण म्हणता त्या पद्धतीने आम्ही संपर्क तोडलेला नाही. मी स्वतःहून त्यांच्या संपर्कात कायम होतो. धन्यवाद भास्कर जाधवजी, आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल. अमोल मोरे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. अमोल, आता हा जो निर्णय समोर आलेला आहे किंबहुना ठाकरे पक्षासाठी एक मोठा धक्का मानला जातोय. शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतायत राजन साळवी. गणितं कशी बदलतील, कोकणातलं समीकरण याच्या पुढचं नेमकं कसं बदलेल या सगळ्या घडामोडीमुळे? अमोल. अश्विन,